हरे कृष्णा. सर्वांचं गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगणा ललिता श्री विशाखान्वितावश्य. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनीति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचं गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. तर आपण पाहत आहोत विभूती योग, 10वा जो अध्याय आहे विभूती योग, तर तो आपण पाहत आहोत. तर काल माधुरी भक्ती माताजींनी 9व्या श्लोकावरती फार सुंदर रीतीने विवेचन केलेलं होतं. आज आपण श्लोक क्रमांक 10 पाहणार आहोत. तर हा श्लोक आहे ना अतिशय महत्वाचा का आहे, कारण तसाच तो ना रहस्यपूर्ण देखील आहे. तर ते कसं ते आपण पाहणार आहोत. आणि भगवंताची प्राप्ती भगवंत स्वतः कसे करून देतात, तर हे आपण या श्लोकामध्ये शिकणार आहोत. तर यासाठी भौतिक ज्ञानाची कसलीही आवश्यकता नाहीये, इथं नमूद करण्यात आलेलं आहे. तर आपण प्रथम श्लोक पाहूयात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. अर्थात जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील. तर मैत्रिणींनो, याचा अर्थ देखील खूप रहस्यमयी आणि अतिशय सुंदर आहे आणि अतिशय आश्वासक असा प्रकारचा हा श्लोक आहे. तर आपण प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे हा श्लोक समजून घेणार आहोत. तर काल शुद्ध भक्तांचं वर्णन माधुरी भक्ती माताजींनी खूप सुंदर रीतीने केलं होतं की माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्या ठाईच वास करत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल म्हणजे भगवंतांबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष किंवा आनंद प्राप्त होत असतो. तर या जे चतुश्लोकी भगवद्गीता जी म्हटली गेली त्याच्या श्रवणाने व्यक्तीच्या हृदयामध्ये एक प्रकारचं प्रीती, भगवंताबद्दलचं प्रेम हृदयामध्ये तात्काळ जागृत होते. त्याच्यामुळे हे जे 4 श्लोक आहेत भगवद्गीतेतले त्याला भगवद्गीतेचं सार म्हटलं जातं किंवा चतुश्लोकी भगवद्गीता असं त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर या 4 श्लोकांचे 2 पार्ट आपण करू शकतो. एका पार्ट मध्ये शुद्ध भक्त किंवा भगवंताचे जे अनन्य भक्त आहेत, ज्यांना भगवंताबद्दल प्रीती आहे, ज्यांना भगवंताच्या सुखाची पर्वा आहे, सुखासाठी ते कुठलीही गोष्ट करायला तयार आहेत, सेवा करायला तयार आहेत, ज्यांनी भगवंतांना आपलं सर्वे सर्व मानलेलं आहे, अशा भक्तांचं वर्णन येतं. त्या भक्त कशा प्रकारचा रोल निभावतात ते वर्णन येतं आधीच्या 2 श्लोकामध्ये. आणि नंतरचे जे 2 श्लोक आहेत त्याच्यामध्ये भगवंत अशा भक्तांना कशा प्रतिसाद देतात किंवा भगवंताचा रोल काय असतो या भक्तांच्या जीवनामध्ये, तर ते या 2 श्लोकांमध्ये, उर्वरित 2 श्लोकांमध्ये प्रगट होताना आपल्याला दिसून येतं. तर आपण तात्पर्य पाहत आहोत की या श्लोकामध्ये बुद्धियोगम हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या ध्यानात असेलच की दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला उपदेश देताना म्हटले होते की मी आतापर्यंत तुला अनेक विषयांबद्दल सांगितले आहे आणि आता मी तुला बुद्धियोगाबद्दल सांगेन. या श्लोकात बुद्धियोगाचा अर्थ विशद करण्यात आलेला. आपण तो बुद्धियोगाचा काय अर्थ आहे तो नेमका या श्लोकामध्ये पाहणार आहोत. आणि कृष्ण भावनाभावित कर्म करणे म्हणजेच बुद्धियोग होय आणि हीच सर्वोत्तम बुद्धी आहे.
जेव्हा मनुष्य भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करतो आणि भक्तिभावाने कृष्ण भावनेचा अंगीकार करतो, याच्यामधलं दोन शब्द खूप महत्वाचे आहेत की भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करतो आणि भक्तिभावाने कृष्ण भावनेचा अंगीकार करतो किंवा स्वीकार करतो, तेव्हा त्याच्या या कृतीला बुद्धियोग म्हटले जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ज्या योगे आपण या भौतिक जगताच्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो तो मार्ग म्हणजे बुद्धियोग होय. आणि श्रीकृष्ण हेच प्रगतीचे परम लक्ष आहेत. लोकांना हे माहित नसते, म्हणून भक्तांचा सत्संग आणि प्रामाणिक आध्यात्मिक गुरु हे महत्वपूर्ण आहेत. या ठिकाणी भक्तांचा संघ आणि आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन हे देखील तितकेच महत्वाचं आहे. आणि मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्ण हेच ध्येय आहेत. आणि जेव्हा ध्येय निश्चित होते तेव्हा ध्येय प्राप्तीचा मार्ग हळूहळू पण उत्तरोत्तर आक्रमीला जातो आणि अखेरीस अंतिम ध्येयाची प्राप्ती होते. तर इथं ना कर्मयोग, ज्ञानयोग याच्यातले फरक अगदी थोडक्यामध्ये सांगितलेला आहे. तो आपण बघूयात. जेव्हा मनुष्याला जीवनाच्या अंतिम ध्येयाचे ज्ञान असते परंतु तो कर्मफलात आसक्त असतो, की थोडी भौतिक आकांक्षा असते, थोड्याफार प्रमाणामध्ये इतर लाभ घेण्याची अपेक्षा असते, तेव्हा त्याला कर्मयोगी असे म्हटले जाते. जेव्हा तो जाणतो की श्रीकृष्ण हेच लक्ष आहेत, परंतु श्रीकृष्णांना जाणण्यासाठी ज्ञानाचा आधार घेण्यात आनंद मानतो, वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी म्हणजे ज्ञान घेण्यासाठी तो उत्सुक असतो, त्याला ज्ञानयोगी असे म्हटले जाते. आणि जेव्हा तो जाणतो, बघा ही प्रत्यक्ष कृती आहे, जेव्हा तो जाणतो की श्रीकृष्ण हेच ध्येय आहेत आणि कृष्ण भावना व भक्ती योगाद्वारे श्रीकृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतो, तेव्हा त्याला भक्तियोगी किंवा बुद्धियोगी असे म्हटले जाते. आता सर्वोत्तम बुद्धी म्हणजे काय? कृष्ण भावना भावित बुद्धी. तर त्याला भक्तियोगी किंवा बुद्धियोगी म्हटले जाते. आणि भक्तियोग किंवा बुद्धियोग हाच परिपूर्ण योग आहे. हा परिपूर्ण योग म्हणजे जीवनाची परमोच्च सिद्धावस्था आहे. तर इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की भक्ती योगामध्ये जे ज्या लोकांनी संलग्नता दाखवली आहे, ज्या ज्या लोकांनी आता कृष्ण भावना भावित कार्य करण्यास सुरुवात केली आहे, ते किती परम भाग्यशाली आहेत आणि हा मार्ग किती महत्वाचा आहे. तर आपण बघितलं की 2 पार्ट मध्ये आपण ही चतुश्लोकी भगवद्गीता पाहत आहोत. आता इथं आपण बघितलं की साधक काय करतात पहिल्या 2 श्लोकामध्ये, की त्यांचं जे प्रेममयी सेवा असते ती देत असतात. आणि दुसरा पार्ट, जर कोणी अशा प्रकारचं भक्तिमय प्रेममय सेवा करत असेल तर भगवंत अशा भक्तांसाठी नेमकं काय करतात, तर ते या ठिकाणी सांगतात की जो कोणी सतत माझ्या सेवेमध्ये युक्त आहे आणि तो पण प्रीतिपूर्वक. आता हा शब्द देखील इतका महत्वाचा आहे की प्रीतिपूर्वकम. आपण असं म्हणू शकतो की ड्युटी पूर्वकम, त्याच्यानंतर म्हणू शकतो की भयपूर्वकम, त्याच्यानंतर कामपूर्वकम, आणि शेवटचा शब्द जो अंतिम आणि अत्यंत महत्वाचा या श्लोकामध्ये वर्णन केलं प्रीतिपूर्वकम. आता आपण बघू शकतो की काही जण ना या भावनेने भक्तिमय सेवा करतात किंवा या भावनेने ते कृष्ण भावनेशी जुळले गेलेले असतात की त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका पाहिजे असते. त्याच्यानंतर त्यांना असं वाटत असतं की महाभयंकर भय म्हणजे काय आहे की 84 लक्ष योनींमध्ये परत जन्माला येणं हे सगळ्यात जास्त महाभयंकर भय आहे. हे ज्ञान त्यांनी घेतलेलं असतं आणि त्या भयातून सुटण्यासाठी त्यांनाही माहीत झालेलं असतं की भक्तिपूर्ण कार्य केल्यानंतर आपल्याला मनुष्य जीवन तरी ऍटलिस्ट निश्चित आहे. तर अशा प्रकारच्या भावनेतून ते सेवा करत असतात, त्याला म्हणायचं भयपूर्वकम. दुसरं जे आहे ते कामपूर्वकम, म्हणजे अर्थात त्याच्यापासून काहीतरी एक प्राप्ती हवी असते. समजा आपण जर बघितलं तर आता रिक्षावाल्याने एखाद्या व्यक्तीची सेवा करत असेल, की तो त्याला त्या व्यक्तीला विशिष्ट ठिकाणी नेऊन पोहोचवत असेल, परंतु त्याला अपेक्षा काय असते, याने मला या जी मी सेवा केली त्याच्याबद्दल मोबदल्यामध्ये पैसे पाहिजे असतील. अशा प्रकारची भावना काही जणांची असू शकते की ही गोष्ट केल्यानंतर मला हे प्राप्त होईल, मग माझ्या म्हणजे सांसारिक जीवनामध्ये लक्ष्मी प्राप्त होईल किंवा अन्य काही कारण असू शकतात. तर तशा प्रकारचं जर धोरण ठेवून तशा प्रकारचं एक ध्येय मनामध्ये ठेवून काही लोक सेवा करत असतील तर त्याला म्हणायचं कामपूर्वक, म्हणजे अर्थात अर्थार्थी वगैरे म्हणू शकतो. त्याच्यानंतर ड्युटी पूर्वकम असा एक शब्द होता की म्हणजे कर्तव्य भावनेने की भगवंत आपले स्वामी आहेत, आपण त्यांचे दास आहोत, आपलं हे कर्तव्य आहे की आपण त्यांची सेवा करणं. तर ही जी स्टेप आहे ती प्रीतिपूर्वकमच्या आधीची स्टेप म्हणू शकतो आपण, की जेणेकरून एक प्रकारची
भक्तिमय भावना किंवा सेवा करण्याची वृत्ती त्या व्यक्तीमध्ये जागृत झालेली असते. भगवंतांना स्वामी मानलेलं असतं आणि त्या भावनेने व्यवस्थितरित्या आपण कशी सेवा केली पाहिजे याबद्दलचं ज्ञान ती व्यक्ती घेत असते आणि संलग्न झालेली असते सेवेमध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये. तर आपण हे बघू शकतो की कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या सेवांमध्ये वेगवेगळे प्रकार असू शकतात. पण इथं जे दिलेलं आहे की प्रीतीपूर्वक आपण सेवा केली पाहिजे. आता एक छोटस उदाहरणाने आपण हे समजून घेऊ शकतो की जर एखादी व्यक्ती समजा किचन मध्ये सेवा करत आहे, हा, तर किचन मध्ये सेवा करताना जर स्वतःला आवडेल तशा पद्धतीने केलं, मला समजा फार तिखट आवडतात पदार्थ, तर तिखट पदार्थ मी केले आणि खूप मोठ्या प्रमाणावरती केले, पण आपण हा विचार नाही केला की भगवंताला एवढी मिरची चालेल का, किंवा मीठ कमी टाकलं तर नंतर आपण घेऊ शकतो ना मीठ. तर ही जर भावना असेल तर त्याचा सुकृती म्हणून मिळेल, सेवा म्हणून काहीतरी त्याला भगवंत देणारच आहेत. पण जर भगवंतांना करताना, भगवंतासाठी भोग बनवताना एकदम लक्षपूर्वक त्या भावनेने, त्या चेतनेने जर आपण पदार्थ बनवला, योग्य ते मीठ टाकलं, योग्य ती मिरची टाकली किंवा योग्य त्या प्रमाणामध्ये जर आपण तो पदार्थ बनवला आणि योग्य तसा भगवंतांना कशा पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने जर आपण बनवला, तर ती खऱ्या अर्थाने प्रीतीपूर्वक, मग त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी जर आपण घेतली तर ती सेवा म्हणायची प्रीतीपूर्वक. तर एक छोटासा एक अनुभव सांगते की आम्ही एका ठिकाणी प्रसादाला गेलो होतो. त्यांचं नाव होतं होलार फॅमिली होती ती. तर त्या ठिकाणी मी बघितलं की ते प्रभूजी ना वरणामध्ये जी आलेली मिरची ती पण खायला लागले होते. तर मी म्हटलं, प्रभूजी तुम्हाला त्रास होऊ शकतो या मिरचीमुळे? तर नाही म्हणाले, आज चुकून माझ्या पत्नीने व फोडणीतली जी मिरची आहे ती भगवंताच्या महाप्रसादामध्ये ठेवलेली होती. त्याच्यामुळं भगवंतानी ती जर खाल्लेली असेल तर मला पण ती स्वीकारावी लागेल. तर त्यांच्या पत्नीने खूप त्याच्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला आणि अं असं क्षमा मागितली भगवंताची त्या ठिकाणी की चुकून माझ्याकडून अशी घडली घाईघाईमध्ये. तर आपण हे बघू शकतो की काही लोकांची जी चेतना आहे ना ती एवढ्या चांगल्या स्तराची असते, उच्च स्तराची असते. आपल्या सभोवतालच्या भक्तांकडून सुद्धा आपण या प्रकारच्या गोष्टी शिकू शकतो. आता आपण बघतो की आपल्या मंदिरामध्ये पण आता अनेक भक्त सेवा करत असतात. उदाहरणार्थ रासेश्वरी माधवी माताजी आपण बघतो की जेव्हा भक्त येणार आहेत त्याच्यानंतर त्यांच्या दुपारी एवढ्या उन्हातानामध्ये त्या खराटा हातात घेऊन सगळा पाला पाचोळा काढत असतात. त्याच्यानंतर कसं आपलं मंदिर स्वच्छ राहील यासाठी प्रयत्नशील असतात. त्याच्यानंतर किचन मध्ये मळ धुवून माताजी येतात सेवा करण्यासाठी. काही माताजी तर फलटण होऊन, काही माताजी भगवंताचा राजभोग सेवा करण्यासाठी येत असतात. हा, का तर त्यांना भगवंताची सेवा करण्याची संधी त्या शोधत आहेत आणि तशा प्रकारची संधी उपलब्ध झाल्यामुळं त्या संधीचा एकदम छान पद्धतीने लाभ ते घेतात की भगवंताबद्दल प्रीती असल्याशिवाय एवढ्या दुरून किंवा एवढ्या लांबून एवढं कष्ट सहन करून उन्हातानात एखादी व्यक्ती येईल का? या लोकांच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण शिकू शकतो. तर लक्षपूर्वक आणि दक्षपूर्वक सेवा करणं ही देखील खूप महत्वाची आहे. तर आपला जो उपदेशामृत आहे तर त्या उपदेशामृत मध्ये एक छान श्लोक आहे. दधाती प्रति गुणंती गुह्यम आख्याती पृच्छती भुक्ते भोजयते चैवम षडविध प्रीती लक्षणम. म्हणजे एकमेकांना भेटी देणं, एकमेकांकडून भेटी स्वीकारणं, नंतर एकमेकांशी गुह्यम म्हणजे अशा काही गोष्टी सांगणं एकमेकांच्या बद्दल, आपल्या ज्या मनामध्ये ज्या आनंददायी गोष्टी आहेत किंवा ज्या काही तुम्हाला अगदी सिक्रेट बोलायचं आहे अशा गोष्टी सांगणं. त्याच्यानंतर एकमेकांकडं प्रसादासाठी जाणं, भोजनासाठी जाणं, हे काय प्रीती लक्षणम आहे. तर या 6 गोष्टींच्या आधाराने प्रभुपादांनी पूर्ण जगभरामध्ये कृष्ण भावनेचा प्रसार केलेला दिसून येतो. हं, तर हे जे प्रीतीपूर्वकम आहे ना हा शब्द खूप महत्वाचा आहे. तर इथे एक मुद्दा आपण उपस्थित करू शकतो की प्रीतीपूर्वक फक्त भगवंतांप्रतीच असायला हवा का हो? हा जो शब्द आहे, ही जे प्रवृत्ती आहे, प्रीती जी प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वाभाविक आहे, प्रेम जे आहे ना स्वाभाविकपणे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, फक्त ते आवृत्त झालेलं आहे. तर हे जे प्रीतीपूर्वक आहे हे फक्त भगवंतापुरतं, भगवंताच्या सेवा करण्यापुरतं मर्यादित असायला हवं का हो? तर नाही, याचं उत्तर नाहीये. तर भगवंताचे जे तनियाम आहेत म्हणजे भगवंतांचे जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आता धाम आहे भगवंताचं, त्याच्यानंतर गायी आहेत भगवंताला अत्यंत प्रिय आहेत, गंगा आहे, त्याच्यानंतर गुरु,
गुरु आहेत, त्याच्यानंतर भक्त आहेत, तर वैष्णव संघ आहे, यांच्याशी सुद्धा आदान प्रदान करताना अतिशय प्रीतीपूर्वक असावे, हा या ठिकाणचा उद्देश आहे. हा तर त्या दृष्टीने जर पाहता हा अतिशय 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 गंभीर असा श्लोक आहे. कारण पूर्णपणे आपली जी चेतना आहे, तर ती चेतना कशा प्रकारची असायला हवी. मग कोणत्याही सेवा असो, वैष्णवांची असो, गायीची असो, गंगेची असो, तुलसी महाराणीची असो, अर्थात गुरूंची असो, किंवा त्यांच्या वाणीची सेवा असो, कुठलीही सेवा असेल ना, तर ती खूप गंभीरपणे आणि शरणागतीने आणि प्रेमाने, भगवंतावरच्या प्रेमाने किंवा वैष्णवांच्या प्रेमाने आपण केली ना, तर ते खऱ्या अर्थानं आपल्या ह्या श्लोकाचा मतितार्थ आपण समजून घेतला असा अर्थ होईल. हा तर जर अशा प्रकारचं आदान प्रदान एखादा भक्त करत असेल प्रीतीने, तर भगवंत काय करतील ते लक्षात घेऊयात आपण. हा तर इथं म्हणले ददामी, त्याचा अर्थ काय की मी देतो. भगवंत या ठिकाणी एक आश्वासन देतात की ददामी, की या क्षणापासून ते लगेच चालू करतात. जसं का एखादी व्यक्ती प्रीतीपूर्वक भगवंताची सेवा करायला सुरुवात करते, तर त्यावेळेला आपण लक्षात घेऊ शकतो की भगवंत त्या व्यक्तीला तशी बुद्धी देतात, जेणेकरून त्या व्यक्तीला भगवंताची प्राप्ती होईल. तशा प्रकारचं परिस्थिती ते उपलब्ध करून देतात, किंवा कोणा भक्ताला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पाठवतात, गुरूंना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पाठवतात, की जेणेकरून त्या व्यक्तीला भगवंताची प्राप्ती होईल. अशी असंख्य उदाहरणं भागवतामध्ये आपण पाहू शकतो. तसं बघायला गेलं तर श्रीमद भागवत म्हणजेच या पूर्ण श्लोकाचं एक विस्तार रूपाने एक वर्णन किंवा एक चित्रपट असं आपण म्हणू शकतो, की भगवंत कशा प्रकारे त्यांच्या अशा प्रकारच्या भक्तांना रेसिप्रिकेट करतात. तर या श्लोकामधलं रहस्यमय गोष्ट काय आहे, की तुम्हाला संस्कृत येणं गरजेचं आहे का नाही. तर प्रीती येणं, भगवंताबद्दलचं जे प्रेम आहे ते हृदयामध्ये प्रगट होणं, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. संस्कृती येणं चांगलं आहे श्लोक वाचण्यासाठी, ह्याच्यासाठी, पण हे सगळं वाचून आपल्याला पंडित नाही बनायचं, तर आपल्याला प्रेमी भक्त बनायचे, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तर जो अशा प्रकारे अनन्य भावनेने प्रयत्नशील असेल, तर त्या भक्ताला भगवंत अशी बुद्धी देतात की तो भक्त भगवंताची सहजगत्या प्राप्ती करू शकतो. जर तशा सेवा कोण करत असेल, आपण हे लक्षात घेऊ शकतो. आपल्या भक्त समाजामध्ये सुद्धा आपण असे भक्त बघू शकतो. आपलं जर सूक्ष्म निरीक्षण असेल ना मैत्रिणींनो, तर आपल्याला अशी भक्त आपल्या सभोवताली दिसू शकतात. आणि अशा प्रकारची प्रेमाने कोणी त्या ठिकाणी आपला फोटो काढतंय का, कोणी आपल्याला बघतंय का, कोणी आपलं कौतुक करतंय का, ही गोष्ट त्या भक्तांच्या दृष्टीने एकदम 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 नगण्य असते, किंवा त्या गोष्टीचा विचार देखील त्या भक्तांच्या मनामध्ये नसतो. तर अशा प्रकारचं जर सेवा कोण करत असेल ना, तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की ह्या व्यक्तीला भगवंताची विशेष अशी कृपा प्राप्त झालेली आहे, विशेष अशी बुद्धी भगवंतानी या भक्ताला प्रदान केलेली आहे. आणि प्रामाणिक गुरूंचा आश्रय जर एखाद्या व्यक्तीने घेतला असेल, वैष्णवांचा आश्रय एखाद्या व्यक्तीने घेतलेला असेल, आणि प्रामाणिकपणे तो जर भगवंताच्या लीला, भगवंतांनी जे सांगितलेले संदेश गीतेमार्फत जर श्रवण करत असेल, ते देखील अगदी सिन्सिअरली, तर आपण हे समजू शकतो की अशी जर गोडी एखाद्या व्यक्तीला लागली, तर असं आपण समजू शकतो की भगवंत त्या व्यक्तीच्या सेवांवरती निश्चितपणे संतुष्ट झालेले आहेत. तर भगवंताप्रती आपलं जे भजन आहे किंवा सेवा कार्य आहे, कसे असायला हवेत, सेवा कशा असायला हव्यात, या प्रकारचा विचार आपण, या प्रकारचा दृष्टिकोन आणि या प्रकारचं मार्गदर्शन या श्लोकामधून आपल्याला मिळतं. तर सुरुवातीला असं असू शकतं की अगदी यांत्रिकपणे आपण ह्या सेवा करत असो. ठीक आहे. पण जसं जसं आपण गुरूंचा आश्रय घेऊ, जसं जसं वैष्णवांकडून या बाबतीचं मार्गदर्शन घेऊ, तसं तसं आपल्याला या आपल्या ज्या सेवांमध्ये, तर ती जी चेतना आहे ती सुधारण्यासाठी मदत होऊ शकते. आणि इतर कुठलाही उद्देश न ठेवता जर केवळ सेवेसाठी, की भगवंतांना या गोष्टींमधून संतोष मिळणार आहे, ही जर भावना आपण ठेवली, तर त्या सेवा देखील कशा करायच्या ही बुद्धी देखील भगवंत त्या ठिकाणी देतात. तर आपण बघू शकतो की आपले जे वायसे फॅमिली किंवा वायसे प्रभू जे आहेत, तर त्यांना मेथी आणि चाकवत किंवा काय म्हणतो आपण शापू, याच्यातला देखील फरक कळत नव्हता. परंतु एक राधाराणी किचन मध्ये सेवा करण्याच्या भावनेमुळे आज ते उत्कृष्ट पद्धतीने वेगवेगळी व्यंजन करू शकतात.
अशी असंख्य उदाहरणं आहेत मैत्रिणींनो. तुमच्यामध्ये जरी तुम्ही डोकावून पाहिलं तरी तुम्हाला हे जाणून येईल की आपल्याला ही गोष्ट कशा प्रकारे यायला लागली, की वैष्णवांचा संघ घेतलाय आपण, गुरूंचं मार्गदर्शन घेत आहोत किंवा चांगल्या वैष्णवांचा जे जे लोक सिरियस आहेत भक्तीमध्ये त्यांचा जर संघ आपण घेतला तर आपल्याला जी गोष्ट येत नव्हती करायला ती देखील भगवंत आपल्याकडून सहजगत्या करून घेत आहेत याची मात्र जाणीव आपल्याला सगळ्यांना होईल. हं तुम्ही प्रत्येक वैष्णवाला जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला ना आपल्या सभोवतालच्या, ते देखील तुम्हाला हे सांगतील की ते कसे भक्तीमध्ये आले आणि त्यांना आता ह्या गोष्टी कशा काय एक्सपर्ट व्हायला लागले ते काही काही गोष्टींमध्ये. हं तर आपण बघू शकतो यामध्ये तर हे कसं शक्य होतं, ही प्रक्रिया नेमकी कशी घडून येते, हा याचं रहस्य काय. तर भगवंताची भक्ती कशी करायची हे आपण आपल्याला स्वतःच्या बुद्धीने आपण ठरवू शकत नाही मैत्रिणींनो. कारण ही भक्तिमय जी गोष्ट आहे ना ही कृपेची गोष्ट आहे, ही देण्याची गोष्ट आहे. म्हणजे ही कृपेमुळं आपल्याला मिळू शकतं. स्वतःच्या बुद्धीने आपण या सगळ्या गोष्टी प्राप्त करू शकत नाही. म्हणून रहस्य हे आहे की प्रामाणिक गुरूंचा आश्रय आपण घेतला पाहिजे आणि भक्ती कशी करायची हे अशा प्रामाणिक गुरूंच्या मार्गदर्शनाने आपल्याला मिळू शकते. हा आता थोडक्यात उदाहरण बघू शकतो आपण की डाव्या हाताने भगवंताची सेवा करू नये किंवा डाव्या हाताने कुठली गोष्ट आपण वाहू नये, डाव्या हाताने फुल वाहू नये. या प्रकारच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, नमस्कार कसा करायचा, त्याच्यानंतर भगवंतांना नमस्कार करताना कोणता श्लोक आपण म्हणायचा, प्रभुपादांना नमस्कार करताना दंडवत करताना आपण कोणता श्लोक म्हणायचा, हे सगळं आपल्याला वैष्णव शिकवत असतात. आणि ही जी आचारसंहिता वैष्णव आचारसंहिता दिली हे वैष्णवांच्या आचरणातून आपण शिकत असतो. त्याच्यामुळे खूप दक्षपूर्वक आपण या सेवेमध्ये निमग्न व्हायला पाहिजे आणि चांगल्या वैष्णवांकडून, वैष्णव अर्थात चांगलेच असतात, त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे की कृष्णानुशीलनम, भगवंतांना आनंद कशामध्ये होणार आहे. बघा एक श्लोक आहे चैतन्य चरितामृत मध्ये की आत्मेंद्रिय प्रीतिवांच्या तारे भले काम आणि कृष्णेंद्रिय प्रीतिवांच्या धरे प्रेमना. म्हणजे जे काही करतोय आपण ते स्वतःच्या इंद्रियांना संतुष्टी देण्यासाठी करतोय, भगवंतांना संतुष्टी देण्यासाठी करतोय. तर हा जो प्रश्नचिन्ह आहे ना ते प्रत्येक सेवेच्या पाठीमागे आपण बघितलं पाहिजे स्वतःसाठी, हा इतरांकडता नाही. हे आपण बघितलं पाहिजे की ही सेवा मी करत आहे ही स्वतःला संतुष्टी देण्यासाठी आहे की भक्तांना की भगवंतांना संतुष्टी देण्यासाठी आहे. बघा तुम्ही बघितलं असेल की ज्या वेळेला चंदन मलय चंदनावरती आणण्यासाठी हे गेलेले होते, मला वाटतं माधवेंद्रपुरी, तर त्यांचं वय एवढं जास्त होतं पण भगवंतांना थंडावा मिळावा म्हणून साठी भगवंतांनी स्वतः स्वप्नात येऊन त्यांच्या सांगितलेलं होतं की मलय पर्वतावरून चंदन घेऊन ये आणि माझ्यासाठी गोविंदजींनी सांगितलं होतं की माझ्यासाठी तू चंदन घेऊन ये. तर एवढं वय झालेलं असताना आणि एवढा दुष्कर मार्ग घेऊन असताना ते भगवंताची शुद्ध भक्त असल्या कारणाने, भगवंतांवरती खूप प्रीती असल्या कारणाने ते एवढा मोठा प्रवास करून वृंदावनाहून मलय पर्वतापर्यंत गेलेले आहेत. तर त्या ठिकाणी त्यांनी हे नाही पाहिलं की मला किती कष्ट होते, त्यांनी हे पाहिलं की भगवंतांना माझ्या या सेवेमुळे किती थंडावा मिळणार आहे, किती आराम मिळणार आहे. तर हे आपल्याला काय शिकवतात हे वैष्णव की आपण आपल्या इंद्रियांना संतुष्टी प्राप्त होतीये की इंद्रियांना आनंद मिळतो हे पाहण्यापेक्षा भगवंतांनी काय संदेश दिलेला आहे आणि त्यांच्या संदेशानुसार प्रीतीपूर्वक बघा तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये ते आहे, प्रेमभावना आहे, फक्त ती जागृत कशी करायची हे आपल्याला गुरूंच्या माध्यमातून कळतं किंवा हे भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला कळतं की पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयचित. भक्तीने आणि प्रेमाने तू जर अर्पण केलं तर ते भगवंत स्वीकार करतात. म्हणजे ही गोष्ट खूप महत्वाची आहे की प्रेमपूर्वक प्रीतीपूर्वक कुठलीही सेवा करताना अन्य कुठलाही उद्देश न ठेवता आपण ही गोष्ट करायला शिकलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की भगवंत आपल्यावरती प्रसन्न होतात आणि ते हृदयातून तशी बुद्धी प्रत्येक व्यक्तीला प्रदान करतात. हा तर नित्ययुक्तानं हा देखील शब्द खूप महत्वाचा आहे की आपण बघतो की दास्य साख्य, त्याच्यानंतर वात्सल्य आणि माधुर्य या वेगवेगळ्या भावनातून वेगवेगळ्या रसातून प्रत्येक व्यक्तीने आपल्याला भगवंतांची जोडण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि हे आपोआप जेव्हा एखादी व्यक्ती तन्मयतेने सेवा करताना दिसते ना भगवंत ती भावना त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये आपोआपच प्रगट करतात. तशा प्रकारचं आकर्षण भगवंत त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रगट करतात. उदाहरणार्थ आपण बघू शकतो की चैतन्य चरितामृत मध्ये एक खूप सुंदर हे आहे, घटना आहे दिलेली आहे
की रघुनंदन नावाचा जो छोटा मुलगा होता, मुकुंद दत्त त्याचे पिता होते, दररोज ते भगवंतांना भोग लावायचे. पण एक दिवशी त्यांना इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये गावाला जावं लागलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की रघुनंदन, आज तुझ्या आईने जे बनवलेले लाडू, तर त्याचा भोग तू आज भगवंतांना दाखव. तर ते छोटं बालक, त्यांनी सांगितलं होतं की तू भगवंतांना हे खायला घाल म्हणून, भोग दाखव. त्याला तेवढं माहिती होतं. तर त्यांनी काय केलं की भगवंतांना प्लेटमध्ये ते लाडू ठेवले आणि तो जो मंत्र आहे भगवंतांसाठीचा तो म्हणला. पण त्यांनी बघितलं की भगवंत काही खात नाहीये ते लाडू. तेव्हा त्यांनी हट्ट धरला आणि खूप रडायला लागला की माझे जे वडील आहेत ते म्हणतील की तू भोग दाखवलाच नाहीस किंवा काय, तुम्ही का खात नाहीयेत. त्याची जी भावना बघून भगवंतांनी ते सगळे खाऊन टाकले लाडू. वडिलांचा त्याच्यावरती विश्वास नव्हता, म्हणून नंतर वडिलांनी परत विचारलं की खरं तू काय केले लाडू, तर खरंच भगवंतांनी खाल्लेत का. तर पुन्हा भगवंतांनी ते लाडू स्वतः प्रत्यक्ष हाताने खाऊन दाखवले. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक घटना, अनेक. तर त्यावेळेला आपण हे समजलं पाहिजे की भगवंत त्यांच्या विशेष अशा प्रेमाने संतुष्ट होऊन त्यांच्याशी आदान प्रदान करत आहेत ना. सध्या आपण काय करतो की आपल्याला चांगलं वाटतं ना ते आपण भगवंतासाठी करतो. पण एक दिवस असा येईल मैत्रिणीनं, एक दिवस निश्चित असा येईल, आपण आशा ठेवू शकतो की भक्तांच्या संघामध्ये राहून चांगल्या प्रकारच्या सेवा करून आणि प्रीतीपूर्वक सेवा करून एक दिवस असा येईल की भगवंत खऱ्या अर्थाने आपल्याला हृदयातून ते ज्ञान देतील की त्यांना काय हवंय. आणि तशा प्रकारच्या सेवा आपल्याकडून देखील घडतील. तर त्या दिवसाची प्रतीक्षा आपण करायला हवी. आता आपण बघतो की गीतेचे ज्ञान इतरांना देणारी व्यक्ती ही भगवंताला खूप प्रिय आहे. अनेक संदेश भगवद्गीतेमध्ये दिलेले आहेत आणि भगवंत आपल्या भक्तांवर किती प्रेम करतात ते श्रवण करून त्यांच्या प्रती एक प्रेमाची भावना किंवा त्यांच्या प्रती सेवा करण्याची भावना आपल्या हृदयामध्ये जागृत होऊ शकते. म्हणून श्रवण देखील मैत्रिणींना खूप महत्वाचे आहे. आणि तुलसी सेवा, विग्रह सेवा, वैष्णव सेवा जोपर्यंत आपण करत नाही आणि जोपर्यंत या सेवा करण्यासाठी, वैष्णवांना प्रसन्न करण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही ना, तोपर्यंत ही गोष्ट आपल्यासाठी थोडीशी दूर असणार आहे. म्हणून साठी एकदम आतुरतेने श्रवण आपण केलं पाहिजे. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तर प्रभुपाद असं सांगायचे की प्रभुपाद जेव्हा राधा दामोदर मंदिरामध्ये त्यांचं काही वास्तव्य होते, काही काळासाठी ते तिथं थांबलेले होते, तेव्हा ते बघायचे की एक वयस्कर म्हातारी, वृद्धा, दररोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून जमुनाबाईचं पाणी डोक्यावरती घेऊन फार मोठ्या कळशीमध्ये, खूप जड अशा कळशीमध्ये पाणी घेऊन ती रोज राधा दामोदर मंदिराच्या त्या आल्टरच्या समोर ठेवायची. त्यावेळेस पडदा लागलेला असायचा आणि पुजारी आणि त्यांच्यामध्ये थोडा अंडरस्टँडिंग असणार आहे, कारण अर्ध्या तासाने तो पुजारी बाहेर यायचा आणि ती जी कळशी भरून ठेवलेलं जमुनेचं पाणी असायचं ते पाणी भगवंताच्या सेवेसाठी तो वापरायचा. तर प्रभुपादांनी त्या ठिकाणी नमूद केलंय की ही जी वृद्धा आहे, तर ही एवढ्या प्रेमाने कुठल्याही गोष्टीचा त्रास न मानता एकदम आनंदाने त्या प्रकारची सेवा वर्षानुवर्ष करत आहे. निश्चितच तिचं भगवंत निश्चित आहे. म्हणजे प्रभुपाद या ठिकाणी हे सांगतात की प्रेमाने जर एखादी व्यक्ती करत असेल ना एखादी सेवा, तर भगवंत तिला तात्काळ स्वीकारतात आणि स्वतःच्या धामामध्ये घेऊन जातात. भक्तिसिद्धार्थ सरस्वती ठाकूर एकदा त्यांच्या बागेमध्ये काम करणाऱ्या मायाशी बोलत होते, तर ते विचारत होते सहज उत्सुकतेपोटी की कोण आहेत राधाकृष्ण आणि हे भौतिक जग म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर भक्ती म्हणजे काय आहे. तर तो जो माळी होता तो निरक्षर होता पूर्णपणे, परंतु तो या विषयावरती अतिशय सखोलपणे बोलत होता. त्यावर त्यांनी विचारलं की तुला हे कसं शक्य आहे, तर तो म्हणाला तुम्हाला मी गुरु मानलेला आहे. बघा त्या छोट्याशा म्हणजे साधारण सेवा आपल्या दृष्टीने समजा ती साधारण सेवा असेल, पण भगवंताच्या दृष्टीने ती खूप महान अशी सेवा होती आणि गुरु म्हणून स्वीकार केलेला होता त्यांनी भक्तिसिद्धार्थ सरस्वती ठाकूरांसारख्या शुद्ध वैष्णवाचा. त्याच्यामुळे ते जे ज्ञान आहे ते आपोआपच त्याच्या हृदयामध्ये ते प्रगट झालेलं होतं. तर इथं प्रभुपाद नारद मुनींचं एक उदाहरण सांगतात की नारद मुनी जे आहेत तर त्यांनी मृगारीला, जो शिकारी होता आणि अतिशय भयानक पद्धतीने तो पशूंची शिकार करायचा, तर अशा वेळेला तो काय करायचा की पूर्णपणे ठार न मारता त्यांचे हात पाय तोडायचा आणि त्यांना तसेच तडफडत ठेवायचा. तर नारद मुनींनी त्याला प्रचार केला आणि त्या प्रचाराच्या माध्यमातून तो एक खूप महान असा शुद्ध भक्त बनला. तर इथं आपण वाचतोय तात्पर्यामध्ये की एखाद्या मनुष्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असेल
आणि त्याला त्या एखाद्या आध्यात्मिक संस्थेची संबंधही असेल, पण तरीही प्रगती करणे इतपत तो जर बुद्धिमान नसेल, तर श्रीकृष्ण त्याला हृदयातून उपदेश करतात, जेणेकरून त्या व्यक्तीला निश्चितपणे श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. याकरता आवश्यक ती योग्यता म्हणजे मनुष्याने सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त असले पाहिजे आणि प्रेम व भक्तिभावाने सर्व प्रकारची सेवा केली पाहिजे. तर या ठिकाणी प्रेम आणि भक्तिभाव हा अत्यंतिक महत्वाचा आहे. त्याने कृष्ण प्रत्यर्थ प्रेमभावनेने काही कर्म केले पाहिजे आणि आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करण्यात जर भक्त बुद्धिमान नसेल, परंतु तो भक्तिभावित कर्म करण्यात प्रामाणिक आणि समर्पित असेल, तर भगवंत त्या भक्ताला प्रगती करण्यासाठी आणि अखेरीस आपल्याला प्राप्त होण्याची संधी प्राप्त करून देतात. बघा भगवंत किती दयाळू आहेत की ते त्यांना स्वतःला अशा भक्तांना देऊन टाकतात. पण त्यासाठी आपली किंमत काय आहे, तर आपण प्रेमाने आणि भक्तिपूर्वक अशा प्रकारची सेवा ही भगवंताची केली पाहिजे. तर आपण बघत आहोत की त्या मृगारीला कशा पद्धतीने नारद मुनींनी उपदेश केला आणि त्यांनी तो स्वीकारला हृदयातून. त्यांनी तो जो अवैध व्यवसाय होता शिकारीचा तो त्यांनी सोडून दिला आणि नंतर भगवंत त्याची कशा प्रकारे काळजी घ्यायला लागली की त्यांनी त्याचं धनुष्य पहिलं तोडून टाकायला लावलं नारद मुनीने त्याचं. तर त्यावेळेला त्यांनी विचारलं की माझं सगळं जे चरितार्थ या धनुष्यावर चालतो शिकारीवरती, तर माझं कसं होईल. पण नारद मुनींनी त्यांना सांगितलं भगवंत तुझी काळजी घेतील. नंतर जेव्हा मृगारीच्यात इतका बदल झालेला लोकांनी पाहिला, तर त्यांनी स्वतःहून त्याला दान देणं किंवा देणग्या द्यायला सुरुवात केली, इतके की त्याला वर्ष पुरेल एवढे. हा तर या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की आपल्याला देखील जीवनामध्ये एक प्रकारचं धनुष्य आपल्याला देखील तोडावं लागेल. तर ते कोणतं, तर अयोग्य विचारांचं, अवैध संघाचं, त्याच्यानंतर मांस नशा आणि जुगार, या सगळ्या गोष्टींचं जे धनुष्य आहे जीवनामध्ये, जे आपल्याला आपल्या भक्तीमध्ये बाधा आणत आहेत, त्या प्रकारचं धनुष्य आपल्याला देखील तोडावं लागेल. तर आपल्याला हरिनामामध्ये रुची प्राप्त होईल. आणि मृगारीमध्ये कसा बदल झाला तसा देखील आपल्यामध्ये बदल होईल. आपण पाहतो की ध्रुव बालक जे आहे, तर त्याला त्याच्या आईने सांगितलं की तुला जे काही प्राप्त करायचं त्याला त्याच्या आजोबांपेक्षाही महान राज्य हवं होतं, जे त्याच्या राज्यावरून त्याला कोणी हाकलून देणार नाही. तर अशा प्रकारचं राज्य केवळ भगवंत देऊ शकतात. हे जे आईचा उपदेश होता तो बालकाने मनामध्ये धरला आणि ते जंगलामध्ये तपस्या करण्यासाठी निघून गेलं. तर त्यावेळेला जेव्हा त्यांच्या तपस्येने संतुष्ट होऊन भगवंत त्यांच्या समोर कृष्णगर्भ रूपामध्ये प्रगट झाले, तेव्हा ते बालक आहे ना, ते एकदम स्तंभित झालं. भगवंत साक्षात प्रगट झाले. तर भगवंताची स्तुती कशी करायला पाहिजे हे ज्ञान त्यांना नव्हतं, पण भगवंतांनी स्वतः शंखाने त्या जाते आणि अनेक शुद्ध भक्त या प्रार्थना उद्धृत करताना आपल्याला दिसून येतात. तर भगवंत ते ज्ञान आहे ना, ते हृदयामध्ये प्रगट करताना आपल्याला दिसून येतात. तर श्रुतदेव ब्राह्मण आणि एक बहुलाश्व राजाची देखील कथा यामध्ये येऊ शकते. तर आपण बघू शकतो की भक्ती इतकी सरळ आहे की भगवंतांची जी भक्तिमय गोष्ट आहे ती गुरूंच्याकडून, आपण जर गुरूंकडून त्यांचे जे संदेश आहेत, त्यांचे जे उपदेश आहेत, त्यांच्या ज्या सूचना आहेत, त्यांचा जर आपण स्वीकार केला हृदयामध्ये आणि शरणागती घेतली गुरूंची, प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंची, तर ह्या सगळ्या गोष्टी सहज रीतीने व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगट होतात. तर आपण एक बघू शकतो की आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला हा जो आपलं खरं ध्येय देखील आपल्याला प्रभुपादांमुळे कळलेलं आहे. खरं ध्येय काय आहे की भगवंताची प्राप्ती करणं. त्याच्या प्रतीचा मार्ग देखील आपल्याला समजला आहे की आपण या ठिकाणी येऊन 16 माळा जप करणं, 4 नियमांचं पालन करणं आणि नंतर विविध नवविधा भक्तीचे जे मार्ग सांगितलेले आहेत त्याच्यामधील त्या प्रकारचं आचरण आपण करणं आणि जो मार्ग स्वतः श्रीकृष्णांकडून आलेला आहे त्या मार्गाचा स्वीकार करून आपण या इस्कॉन मध्ये स्थिर झालेला आहोत आणि तशा प्रकारचे भक्तिमय सेवा करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. कदाचित आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायला वेळ लागू शकतो आपल्या कल्मशांमुळं, आपल्या अशुद्धतेमुळं, पण हे जे ध्येय आहे ते प्राप्त होणार आहे निश्चितच. कारण भगवंतांनी इथं तसं वचन दिलेलं आहे की जो प्रीतीपूर्वक माझं सेवा करेल त्याला मी तशी बुद्धी प्रदान करतो की तो माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल. त्याच्यामुळे एक आश्वासक प्रकारचा असा हा श्लोक आहे आणि आपला रोल काय असला पाहिजे, आपला भाव काय असला पाहिजे हे सांगणार हा श्लोक आहे. जर आपण योग्य मार्गदर्शनाखाली असलो ना मैत्रिणींनो, तर भक्ती योग हा सहज
शक्य आहे, जो खऱ्या अर्थानं राजमार्ग आहे. चालत राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि भक्तांच्या संघासाठी आपण उत्सुक असलं पाहिजे, तेवढं लवल्यम आपलं असलं पाहिजे आणि प्रामाणिक आध्यात्मिक गुरूचं आपलं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी जर केल्या तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा जो भगवंतांनी सांगितलेलं वचन आहे की ददामी बुद्धी योगमतम येन मामुपयांती ते, त्याला प्राप्त होण्यासाठी मी स्वतः तशी बुद्धी देण, हे शाश्वती देणारा हा श्लोक आहे. आणि प्रेम एवढी गोष्ट मात्र ही खूप महत्वाची आहे. आणि शेवटी जाता जाता आपण हे बघूयात की जेव्हा भगवंत असं म्हणतात की तू तेरे काम में तो मैं मेरे धाम में, तू तुझ्या कामात असतील व्यग्र तर मी माझ्या धामात आहे ना. कारण ते व्यक्ती आहेत, भगवंत हे व्यक्ती आहेत आणि सर्वोच्च व्यक्तिमत्व आहेत, त्यांना देखील भावना आहेत. ज्या प्रकारच्या भावना आपण प्रगट करतो त्याला आदान प्रदान भगवंत त्या प्रकाराने करतात ना. तर जसं आपण बघितलं की एका गरीब असा ब्राह्मण होता आणि त्याला इच्छा झालेली होती की भगवंताची सेवा करण्याची श्रवण केल्यामुळं. तर त्याच्याकडे काही साहित्य नव्हतं, पण त्यांनी मानसिक पूजा केली, सोन्याची भांडी, त्याच्यानंतर भगवंताच्या खूप सुंदर मूर्ती, आणि त्याच्या पुढे त्यांनी असं खूप मानसिकरित्या वेगवेगळे व्यंजन त्यांनी अर्पण करायला सुरुवात केली. खूप छान प्रकारचे हार त्यांनी ठेवले, फुलं वाहिली, सुगंधित असं सगळं वातावरण होतं. आणि त्यांनी गोविंद भोग बनवलेला होता, म्हणजे तांदळापासून दुधापासून केलेला पदार्थ. मग त्याला ते वाटलं की ही गरम आहे का खीर, म्हणून बघावं म्हणून साठी त्यांनी मनामध्येच त्या खिरीमध्ये हात घातला तर त्याचं बोट लाल झालं आणि त्याला चटका बसला, कारण त्याची इच्छा होती की आपण थंड खिरी आपण पाहायला पाहिजे. तर हे सगळं ना लक्ष्मी देवी पाहत होत्या वैकुंठातून. तर भगवंत का हसले म्हणून साठी त्यांनी विचारलं, तर त्यांनी सांगितलं बघ तो ब्राह्मण जो आहे तर तो काय करतोय की मला नैवेद्य अर्पण करतोय, पण तो मानसिकरित्या अर्पण करतोय आणि चटका बसलाय का, म्हणजे मला चटका बसू नये म्हणून साठी स्वतः त्या खिरीला हात लावून पाहिला. तर त्याची मानसिकरित्या अर्पण केलेली खीर देखील भगवंतांनी स्वीकारली. प्रत्यक्षात त्याचं जे बोट आहे ते लाल झालं चटका बसल्यासारखं. तर तत्काळ लक्ष्मी देवी फार दयाळू आहेत, त्या म्हणाले की असं जो भक्त आहे त्याला आपण आपल्या धामामध्ये बोलून घेतलं पाहिजे. आणि तात्काळ लगेच त्याला वैकुंठातून विमान आला आणि त्या व्यक्तीला, त्या भक्ताला भगवंतांनी कशा प्रकारे स्वीकार केला. आपण वेगवेगळ्या कथा ज्या आहेत भागवत मधल्या त्याच्यामधून आपण ह्या गोष्टी सगळ्या शिकू शकतो. खूप आश्वासन देणारा आणि आपल्याला बरंच काही शिकवणारा असा हा श्लोक आहे. मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला, अनेक लेक्चर ऐकून आणि सांगण्याचा प्रयत्न केला. पण जे काही त्रुटी राहिली असेल तर ती माझ्या एक अनर्थांमुळे असू शकते. आजच्या श्लोकावरती दीपा माताजींनी खूप छान आपल्याला लेक्चर दिलं असतं, पण त्यांनी सकाळी सांगितलं की तुम्ही देत असला तर बरे. त्यांना त्या सेवेसाठी गेलेल्या आहेत बरसानाला, प्रेमाने सेवा करण्यासाठी, आपल्या भक्तांची सेवा करण्यासाठी, ब्रजवासियांची. तर त्यांची आज्ञा म्हणून मी आज प्रयत्न केला. थँक्यू सो मच. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता, नाहीतर आपण थांबूया. हरे कृष्ण. थँक्यू पवित्रीला माताजी. नेहमीच असं अनेक आणि सुंदर सुंदर उदाहरणाने तुम्ही हा श्लोक खूप छान सांगितलात. येस, थँक्यू थँक्यू. आणि नक्कीच प्रश्न काही आहेत का आपण बघूयात कोणाला. येस, काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि अजून अजून तुमच्या सेंटर मधल्या तुमच्या जवळपासच्या मैत्रिणींना, त्या सगळ्या मैत्रिणी खूप आज सांगितलं ना माताजीने, अनेक लेक्चर्स ऐकून त्यातला इसेन्स ते आपल्याला देत आहेत. एवढे सुंदर सुंदर लेक्चर्स होत आहेत, तर नक्की अजून सगळ्यांना प्रेरित करा. काही प्रश्न असतील तर प्लीज प्लीज विचारू शकता. हरे कृष्ण माताजी. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. माताजी रोज ह्याच वेळेस क्लास असतो का आणि ह्याच लिंक वरती? येस माताजी. आणि थँक्यू. तुम्हाला जर आधीचे लेक्चर पण ऐकायचे असतील ना, तुम्ही समजा मधून जॉईन झाला असेल तर बारामती स्कॉलला सबस्क्राईब केलं तरी चालेल, किंवा मग माताजी आपला दुसरा कुठला ग्रुप आहे ना गीता ग्रुप. त्या तुम्ही कुठले आहात माताजी? माताजी मला सुरेखा माताजी आहेत आता ग्रुपमध्ये, त्यांनी ही लिंक पाठवली. मी पुण्याची आहे, नाशिक फाट्याला राहते. मग मी तुमचा नंबर चॅट मध्ये टाईप करा, किंवा मग आम्ही तुम्हाला ते आम्ही आउटसाइड डिवोटीचा एक प्रोग्राम ग्रुप आहे ना त्याच्यामध्ये ऍड करू. कारण आपले रविवारी पण नामामृतचे असतात ना, खूप छान होतात ते. म्हणजे आपण बॉम्बे पुण्यातल्या सिनियर माताजीचे आपण चॅन्टिंग वरती ठेवतो ना क्लासेस. सो इव्हन अजूनही सगळ्यांना जर कुणाला हवे असेल ना, पवित्रीला माताजी जर मला यांचा नंबर सांगता का कोणाचा? कोणाचा हवाय? सुरेखा माताजी तुम्ही बोला ना. टाईप करते चॅट मध्ये, तुम्ही ओके. त्याला
हरे कृष्ण व्हॉट्सअपला माताजी. थोडे ते हरिभक्त करा म्हणजे कृपालीचं सांग, कृपाली काळेंचा. हा. एक मिनिट हा माताजी. आणि मी जास्तीत चॅट मध्ये पण जास्त टाकते. पर्यंत पोहोचवा तुम्ही, कारण खूप छान नामामृत सुद्धा खूप सुंदर होते. आपल्याला हरिनाम घेण्यासाठी खूप मदत होते आणि एकत्रित हरिनाम घेण्यातला आनंद जो आहे तो सगळे घेऊ शकतात. जास्तीत जास्त जणींपर्यंत पोहोचल्यावर तुम्हाला देखील भगवंताची कृपा आहे. आताच आपण ऐकलं की सुरेखा माताजी गोविंद धाम मध्ये निगडील ह्याला रावेतला ओळखीच्या एक माताजी आहेत ना, त्यांनी ही लिंक त्यांना दिली, त्यांनी मला दिली. हरे कृष्ण माताजी. जमुना हरी बोल. सुंदरी माताजी आहे ना, त्यांनी मला ही लिंक पाठवली. मग एक काम करता का, माताजी रुपालीचा नंबर सांगतात? ओके, मला बघावं लागेल. एक मिनिट माताजी. कोणी दुसरं सांगू शकतं का? अलका, तू चॅट मध्ये रुपालीचा नंबर सांगू शकते का? माताजी रेकॉर्डिंग बंद केलं तरी चालेल. हा, एकच मिनिट रेकॉर्डिंग बंद करते. आणि माताजी तुमचे पण